त्यांनी झाडांची लागवड केलेली आहे, परिसर सुद्धा स्वच्छ ठेवलेला आहे त्यांनी. टायटॅनिकची रील बनवतानाची तयारी मित्रांनो. पावसाळा सुरू झाला की मित्रांनो आपल्याला वेध लागतात ते एखाद्या छोट्याशा सहलीचे, पिकनिकचे. मग ती पिकनिक एखाद्या फार्म हाऊसमध्ये असू दे, कोकणातील एखाद्या गावी असू दे, किंवा इतर कुठल्या रिसॉर्टमध्ये असू दे, किंवा इतर कुठल्याही ठिकाणी असू दे. पण ती पिकनिक काढणं, सहल काढणं, मित्रांसोबत, फॅमिलीसोबत मजा मस्ती करणं, त्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि अशीच धमाल मजा मस्ती आणि तो आनंद घेण्यासाठी आम्ही आज कदमवाडीतली सगळी मुलं आलो आहोत एका फार्म हाऊसला. हे फार्म हाऊस आहे भिवंडीला आणि आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो त्याबद्दलचाच असणार आहे. हे फार्म हाऊस कसं आहे, इथे येण्या जाण्यासाठी कसा मार्ग आहे, इथे राहण्याचा जेवणाचा खर्च कसा किती आहे, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरू करूया मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओला. नमस्कार, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे या फार्म हाऊसला आता आलेलो आहोत. आणि तिकडे बघा सुंदर अशा डोंगर रांगा मागे आणि तो सूर्यास्त होत चाललाय. खूप सुंदर असं हे दृश्य आहे मित्रांनो. मित्रांनो इथे ह्यांनी झाडांची लागवड केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे लावलेत. इथे चिक्कूच आहे, इथे नारळाचं आहे, इथे मागे आंब्याचं आहे, इथे सुद्धा बरीचशी झाडं आहेत मागे त्या साईडला. आणि बघा इथे सुद्धा हे आंब्याचं झाड वगैरे लावलेलं आहे बरीचशी. इकडे ह्या साईडला, इथे ह्या साईडला सुद्धा आहे. आणि इथे आपण गाड्या पार्क केलेल्या आहेत. आपण आता थोडंसं पुढे जाऊयात, आपला नाश्ता वगैरे आलेला आहे मित्रांनो. तर इथे सुद्धा प्रशस्त जागा आहे या साईडला. इथे सुद्धा आपल्या मुलांनी गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत. छान असा एरिया, लांबच लांब तिथपर्यंत. आणि बघा हा मी तुम्हाला स्विमिंग पूलचा एरिया वगैरे आता थोडक्यात दाखवतो. तेव्हा सुंदर स्वच्छ असा हा परिसर इकडचा. हे छोट्या मुलांचा स्विमिंग पूल आहे, आता सध्या त्याच्यात पाणी नाही आहे. इथे हे पुढे मोठ्या माणसांसाठी स्विमिंग पूल आहे आणि खूप क्लीन असं हे पाणी आहे, स्वच्छ असं हे पाणी. हे बघा इथे परिसर सुद्धा खूप स्वच्छ ठेवलेला आहे त्यांनी. हा परिसर जर तुम्ही बघितलात ना, हे बघा इथे झोपाळा वगैरे सुद्धा इथे आहे. आणि इथे ह्या साईडला बसायला वगैरे झाडांचे कट्टे वगैरे पण बांधलेले आहेत त्यांनी मस्त. आणि इथे हा स्विमिंग पूल, इथे या रूम्स आहेत. बाहेरून तुम्हाला थोड्याशा हे वाटत असतील, कमी वाटत असतील क्वालिटीच्या, पण आतमध्ये त्या रूम चांगल्या आहेत. मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो. तर मित्रांनो हा जो आहे तो आपला डायनिंग एरिया आहे. प्रशस्त असा इथे डायनिंग एरिया आणि इथे आपल्यासाठी कॅरम पण लावलेला आहे. आणि बाहेरचा व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे. आणि इथे आपले सगळे सवंगडी आता कॅरम खेळण्यासाठी जमा झालेले आहेत. गेला मस्त. इथे क्रिकेटचे सामने रंगलेले आहेत मित्रांनो. मजा मस्ती करत सगळेजण क्रिकेटचा आणि या क्षणाचा आनंद घेतात मित्रांनो. आणि इथे जो छोटा स्विमिंग पूल होता तो त्यांनी चालू केलेला आहे पाणी भरण्यासाठी बघा. आणि दिवेश, मंदार आणि विकी तिघे जण त्यात उतरलेत. आणि इथे शॉवर पण आहे मला वाटतं ना, शॉवर पण दिलाय इथे मित्रांनो. जो आहे तो हा मोठा स्विमिंग पूल आहे, त्याच्यात पाणी जास्त खोल आहे. आणि इथे हा छोटा स्विमिंग पूल आहे लहान मुलांसाठी वगैरे. आणि वरती शॉवर पण दिलेला आहे आणि बाजूला मस्त गर्द अशी झाडी लावलेली आहेत. त्यामुळे खूप शांत वाटते, प्रसन्न वाटतंय. मित्रांनो आता संध्याकाळचे 7:30 वाजले तरी बऱ्यापैकी उजेड आहे आणि इथे मस्त सगळेजण इथे आनंद घेतात आहेत.
स्विमिंग पूलचा, तिकडे काही जण क्रिकेटचा आनंद घेतात आहे. तर मित्रांनो, हा आपला नाईटचा व्ह्यू आहे, रात्रीचा व्ह्यू आहे. मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये जर तुम्ही बघितलं तर लाईट्स लावलेल्या आहेत, खूप सुंदर वाटतंय ते बघायला. मस्त आपलं विकी आणि ओमकार मस्त पोहतायत उलटे. बघूया कोण जिंकताय मित्रांनो. ओमकार ओमकार अरे मस्त येतंय. जबरदस्त अशी प्रॅक्टिस चाललेली आहे मित्रांनो. रील कशी बनवायची याची, रीलच्या पूर्वीची तयारी मित्रांनो बघा. इकडे पहिला परत गोल फिरला ना, असं करायचं. थोडंफार चुकतायत रील बनवण्यापूर्वी, परफेक्शन आणलं जाईल थोड्या वेळात. कोण फिरतंय कोण फिरत नाही. तर मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे आणि आपल्या मुलाने इथे परत क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. इथे कॉमेंट्री पण सुरू आहे मुलांची आपल्या. गोल. चला मित्रांनो, आपले सवंगडी आता इथे पोहण्याची स्पर्धा खेळणार आहेत. पहिला आहे संकेत, दुसरा आहे बाबू, तिसरा विकी, श्रेयस, महेशदा. हा घुटमळला मागे, घुटमळला. आता पहिला कोण आला हे आपल्याला रिप्ले मध्ये बघायला लागणार आहे. अरे पहिला संकेत आला पहिला. तर मित्रांनो, आपण आता ज्या फार्म हाऊसला आलेलो आहोत त्या फार्म हाऊसचं नाव आहे घरत बंधू फार्म हाऊस, जे भिवंडी येथे, चिंबीपाडा येथे. मला वाटतं आम्ही बोरवलीवरून आलो आणि बोरवलीवरून यायला जवळजवळ आम्हाला 1.5 ते 2 तास लागले. 50 ते 60 किलोमीटरचं अंतर आहे. बाय कार आम्ही इकडे आलेलो आहोत. तुम्ही भिवंडीला पण येऊ शकता, वसईवरून भिवंडीला, किंवा भिवंडी स्टेशनवरून पण इकडे मला वाटतं 16-17 किलोमीटरच्या आसपास हे अंतर आहे. हा आपल्या फार्म हाऊसच्या आजूबाजूचा व्ह्यू आहे. हा बघा, सुंदर असा हा नजारा. सगळीकडे हिरवगार झालेलं आहे. पाऊस पडायला आता सुरुवात झालेली आहे, म्हणावं तसं नाही पडत आहे, पण आहे थोडा चालू आहे पाऊस. आणि डोंगर रांगा तुम्हाला मागे दिसत असतील तिकडे त्या साईडला. हे बघा, सुंदर असा नजारा. आणि हा एंट्रन्स आहे इकडे, हा बघा. आणि इथे एंट्रन्सलाच एक किचन आहे. आपण आतमध्ये सुद्धा जाऊयात. हे बघा, हा आतमध्ये येण्याचा मार्ग आहे.
आणि सगळीकडे जर तुम्ही बघितलात तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. बघा गवतीच्या पण इथे त्यांनी लावलेला आहे. हा बघा इथे पुढे आंब्याचं झाड आहे. इथे पूर्ण गर्द झाडी आहे या साईडला. आणि आपण थोडं आता पुढे जाऊयात. गाड्या पार्किंगसाठी वगैरे व्यवस्थित जागा आहे. आणि मग इथे शेती पण आहे थोडीफार. शेती कदाचित ते करत असतील काय काय ठिकाणी, पण आता त्यांनी आंब्यांच्या झाडांची आणि इतर झाडांची लागवड इथे केलेली आहे. फेन्सिंग त्यांनी केलेली नाही अजून. कदाचित आता डेव्हलपमेंटमध्ये आहेत या सगळ्या गोष्टी. पण आजूबाजूला अशी निवडुंगाच्या त्या काटेरी झाडाची बॉर्डर त्यांनी इथे मित्रांनो केलेली आहे. हे बघा इथे नॅचरल पद्धतीचे आपल्या पेरलेले सुद्धा आहे बघा इकडे ह्या साईडला पुढे. इथे ते शेती करणार आहेत. आणि हे बघा इथे आजूबाजूलाच आपला हा सगळा एरिया आहे. तिथून स्टार्ट केला त्या साईडनी की असा हा पूर्ण संपूर्ण असा एरिया. तिकडे त्या साईडला बऱ्याच झाडांची लागवड केलेली आहे. बघा इकडे आपला हा डायनिंग एरिया आहे. आणि तिथे मागे स्विमिंग पूल आणि तिथे रूम्स वगैरे आहेत. आणि इथे मागचा आपला सुंदर असा हा नजारा. तर मित्रांनो आपण इथे काल संध्याकाळी 5 वाजता चेक इन होतं आपलं. आपण थोडा लेट आलो. 5 वाजता ॲक्च्युली चेक इन असतं इकडे. आणि त्याच्यानंतर हाय टी वगैरे. आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला स्टार्टर वगैरेमध्ये चिकन असेल, व्हेज असेल त्याचं स्टार्टर असतं थोडंफार. आणि मग जेवण जे काय असेल ते तुम्ही मेनू सांगू शकता. आम्ही बिर्याणी सांगितलेली व्हेज आणि नॉनव्हेज. आणि त्यानंतर सकाळचा नाश्ता असतो. व्हेजमध्ये पोहे वगैरे किंवा नॉनव्हेजमध्ये बुर्जी पाव किंवा तुम्ही थोडं कस्टमाइज करू शकता तुमच्या पद्धतीने. आणि त्यानंतर आता जेवणामध्ये परत चिकन सुक्का, चिकन फ्राय वगैरे इतर या सगळ्या गोष्टी आहेत नॉनव्हेजमध्ये. अजून आमचं जेवायचं बाकी आहे. आणि व्हेजमध्ये सुद्धा पनीरचं काहीतरी आयटम आहे मला वाटतं. पनीर बिर्याणी किंवा पनीर मसाला असं काहीतरी गोष्टी आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत. नंतर निघताना परत संध्याकाळी 3-4 वाजता मला वाटतं आय टी असेल परत. आणि त्यानंतर 4 वाजता चेकआउट असेल. आणि जवळजवळ अंदाजे 1800 ते 2000च्या आसपास प्रत्येक माणसाचा खर्च इकडे येतो. म्हणजे राहण्याचा आणि जेवणाचा दोन्ही मिळून. सीझननुसार तो कमी जास्त होऊ शकतो. तर तुम्ही त्याच्यात बार्गेनिंग वगैरे थोडंसं करू शकता. तर ह्या सगळ्या इकडच्या गोष्टी आहेत. म्हणजे शांत आहे आजूबाजूचा परिसर. आजूबाजूला अशी जास्त वर्दळ नाही. असं माणसांची रहदारी नाही आहे, कमी आहे. आणि गावच्या साईडला आहे प्रॉपर असं डोंगरात. तर छान वाटतं, परिसर छान आहे. म्हणजे तुम्ही येऊ शकता, एन्जॉय करू शकता. आणि रूम्स दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो मस्त पावसाला आता सुरुवात झालेली आहे, रिमझिम पावसाला. आणि मस्त वातावरण आता झालेलं आहे, शांत एकदम. ऊन वगैरे अजिबात नाही. दुपारचे 1 वाजलेत. बघा मस्त सुंदर असं वातावरण इकडचं या फार्म हाऊसमधलं. पाऊस जरा पडला, गवत वगैरे वाढलं की लॉन सारखं मस्त एकदम परिसर हा होऊन जाईल. झाडाला त्यांनी कट्टा वगैरे बांधलेला आहे, बसायला वगैरे छान आहे, मस्त परिसर आहे हा असा. टायटॅनिकची रील बनवतानाची तयारी मित्रांनो. सुरू करा, सुरू 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 सुरू. अरे सुरू करा, सुरू करा. आणि हे आपले जॅक आणि रोज दोघं जण. मरा रे जॅक जॅक खोट्या झोपला रे जॅक. टायटॅनिकची रील बनवतानाची मित्रांनो पूर्व तयारी चाललेली आहे. आपले जॅक आणि रोज इथे उभे आहेत. आणि बाकीचे टायटॅनिक मधले प्रवासी सगळ्यांचे 50 रुपये कापले पाहिजे मित्रांनो ओव्हर ऍक्टिंगचे. ते बघा तिकडे दोघं जण. हात पकड हालालो. 1 बाबूदा दात दाखव. 2 3 तू मर. स्टार्ट. जॅक जॅक जॅक.
सक्सेसफुल रील बनवलेला आहे मित्रांनो टायटॅनिकचा. तर मित्रांनो ओव्हरऑल ह्या फार्म हाऊसबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला सिम्पल आणि सोबर असं फार्म हाऊस जर हवं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. एवढं काही लक्झरियस किंवा असं तुम्हाला जास्त इतर काही गोष्टी पाहिजे असतील तर हे मी तुम्हाला रिकमेंड नाही करणार. पण साधं सोपं आणि बजेटमध्ये परवडणारं जर फार्म हाऊस फॅमिलीसोबत मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. सर्व्हिस यांची चांगली आहे, जेवण खूप छान होतं आणि बाकी इतर गोष्टी स्विमिंग पूल वगैरे बऱ्यापैकी मोठा आहे आणि तसं खोल पण आहे. तर ह्या काही चांगल्या गोष्टी आहेत. रूम्स वगैरे आहेत चांगल्या आतून, बाहेरून थोडं त्यांनी अजून रिनोव्हेशन वगैरे ते चांगल्या प्रकारे अजून करू शकतात. बाकी आजूबाजूचा परिसर, झाडं वगैरे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव नक्कीच इथे येऊन घेता येऊ शकतो. तर मित्रांनो आपली ही छोटीशी पिकनिक कदमवाडीतल्या मुलांची तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा. आपल्या मुलांनी केलेली मजा मस्ती धमाल त्यासोबतच हे फार्म हाऊस गरज बंधूंचं फार्म हाऊस कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. इकडचा जेवणाचा खर्च असू दे, राहण्याचा खर्च असू दे किंवा येण्या जाण्याचा कसं सुविधा आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला आपला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.